शेअर बाजारात वारंवार नुकसान होतंय. कधी योग्य शेअर घेतल्यानंतर सुद्धा नुकसान होतं. खरं सांगायचं तर नुकसान होण्याची मुख्य कारणं म्हणजेच घाईघाईत खरेदी विक्री करणं, भीतीपोटी योग्य वेळी शेअर विकून टाकणं आणि बाजारातील चढ-उतार पाहून मानसिक अस्थिरता येणं. मन स्थिर नसेल, निर्णयक्षमता नसेल तर कितीही चांगली माहिती असली तरी नफा मिळत नाही. यावर उपाय म्हणजे श्रद्धा, संयम आणि आध्यात्मिक शक्तीने मन स्थिर करणं. आज मी तुम्हाला महाराजांचा असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं मन शांत होईल, निर्णयक्षमता वाढेल आणि हळूहळू आर्थिक प्रगतीचे मार्ग सुद्धा मोकळे होतील. तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. सलग 5 गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक नारळ, 5 पिवळी फुले, एक पिवळ्या रंगाचा कपडा आणि महाराजांची मूर्ती किंवा फोटो एवढ्याच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही हा उपाय करू शकता. खूप काही करायची सुद्धा गरज लागणार नाही आणि बाहेर बाहेर जायची सुद्धा गरज लागणार नाही. घरच्या घरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. व्हिडिओची लिंक खाली देत आहे. व्हिडिओ नक्की जाऊन चॅनलवरती बघू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.